ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। धारूर आणि वडवणी तालुक्यात अनेक ठिकाणी कलिंगडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आतापर्यंत बीडमध्ये 1874 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालंय। काल झालेल्या गारपिटीमध्ये शेती पिकांचंच नाही तर फळबागाचं हे मोठं नुकसान झालेलं आहे। मी सध्या एका चिंचवण मधल्या शेतकऱ्यांच्या शेतात आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं हाती आलेलं हे टरबुजाचं जे फळ आहे ते अक्षरशः उघड्यावरती पडलेलं आहे। आणि हे शेतकरी आहेत महादेव मुंडे असं त्यांचं नाव आहे आणि अशा पद्धतीनं भागवत मुंडे असं त्यांचं नाव आहे। आणि अशा पद्धतीनं हे पीक आहे अक्षरशः मे महिन्यामध्ये ही जी फळं आहेत ही फळं विक्रीला येणार होते आणि याच्यातून निदान काही पैसे या शेतकऱ्याला मिळणार होते। मात्र निसर्ग जो आहे तो कोपलेला आहे आणि अशा पद्धतीनं वाईट विदारक परिस्थिती या शेतकऱ्याची आहे। नासधूस झालेला जो फळ आहे तो उचलण्याचं हे काम करतायत। ही पीक हाताला लागणार नाही आता? नाही, काहीच नाही लागणार, हे एकही लागणार नाही, याच्यात कोणाला कापून खायला सुद्धा मिळणार नाही, याच्या पलीकडे काहीच नाही। असं किती परिसरात झालं? टरबूज किती परिसरात आहे ना, म्हणजे चिंचवण आणि कोटर पण आहे, 2 गावात आहे असं पोझिशन। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी,